प्रवास फक्त ठिकाणं दाखवण्यासाठी नसतो, तर तो आपल्याला निसर्गाशी जोडण्यासाठी असतो. असाच एक खांडी विलेजकडे जाणारा सुंदर प्रवास आज आपण करणार आहोत. त्याची सुरुवात होते पुण्यामधून. सकाळी गाडी घेऊन घरातून निघालो तेव्हा पहिला टप्पा होता पुण्याचं ट्रॅफिक. हॉर्नचा आवाज, लाल हिरवे सिग्नल आणि लोकांची धावपळ. जणू सगळं जग कुठंतरी पोहोचायच्या घाईतच होतं. हे पाहून मनात विचार आला, हे सगळं कधी संपणार? पण जसं जसं शहर महाग पडलं तसा तसा रस्ता मोकळा होत गेला. ट्रॅफिकचा आवाज शांत झाला आणि त्या जागी डोळ्यासमोर पसरलेली डोंगरांची हिरवळ आणि रस्त्याच्या कडेला असलेली रानफुलं आज जणू एखाद्या चित्रात पाऊल ठेवल्यासारखं वाटत होतं. त्याच क्षणी जाणवलं, गर्दीतून बाहेर पडल्याशिवाय आपण शांततेचा खरा आनंद घेऊ शकत नाही. गावाकडे जाणारा रस्ता इतका सुंदर आहे की हिरवीगार डोंगरावरून पाण्याचे शुभ्र झरे खाली कोसळताना जणू निसर्ग स्वतःचं गाणं गातोय असं वाटतं. त्या डोंगराच्या पायथ्याशी पसरलेली हिरवीगार भात शेती, वाऱ्यांच्या झुळकीसोबत पानांचा हलकासा आवाज आणि दूरवर ऐकू येणारा पक्ष्यांचा आवाज यात मन पूर्णपणे हरवून जातं. निसर्गाचा हा संगम म्हणजे शांततेची खरी परिभाषा आहे. फुलं घेऊन फोटो घेतले, किती सुंदर आहेत. फुलं खरंच खूप भारी आणलं तुम्ही गणपतीसाठी. अच्छा, गौरीसाठी का? मस्त आहेत, मस्त आणलं तुम्ही. थोड्याच वेळात आम्ही बेंदेवाडी या छोट्याशा गावाजवळ येऊन पोहोचलो. पहिली नजर पडली तसं गाव मनात बसलं. सुंदर शेवाळलेली घरं, गावातील माणसं. सगळंच कसं आपुलकीनं भरलेलं होतं. आम्ही गाडी पार्क केली आणि जवळच असणाऱ्या खांडी वॉटरफॉलकडे निघालो. याला बेंदेवाडी वॉटरफॉल असंही म्हणतात. गावाच्या शेतीतील हिरवळ पाहताना जाणवलं, निसर्ग किती सुंदर आणि किती उदार आहे. गावातून थोडं पुढे गेलो. अचानक नजरेसमोर उभा ठाकला तो भव्य वॉटरफॉल. हेच तर पाहायचं होतं, म्हणून तर इथपर्यंत आलो होतो. डोंगराच्या कपारातून कोसळणारं पांढरं शुभ्र पाणी आणि त्याचा जोरदार आवाज कानात घुमायला लागला. आजूबाजूला कोणीही नव्हतं. पाण्याच्या जवळ उभा राहून त्या थंडगार थेंबाने चेहऱ्याला स्पर्श झाला आणि मनामध्ये एक अवर्णनीय शांतता दाटून आली. कधी कधी अशा अनपेक्षित ठिकाणी मिळणारा निसर्गाचा अनुभव आयुष्यभरासाठी हृदयात कोरला जातो. अगदी तसंच काहीसं वाटत होतं.
क्षणांची आठवण कायमची कॅमेऱ्यामध्ये कैद करून परतीचा प्रवास सुरू केला. आम्ही सकाळी पुण्यावरून निघालो होतो आणि हाच विचार केला की या ठिकाणी आल्यानंतर निसर्गामध्ये स्वतःला हरवून जायचं आहे. आणि या ठिकाणी येऊन खरंच एवढं सुंदर ठिकाण आहे, पुण्याच्या अगदी जवळ आहे. लोणावळ्याला जाण्यापेक्षा या ठिकाणी व्हिजिट करा. गर्दी खरंच खूप कमी आहे. वॉटरफॉल खरंच खूप सुंदर आहे. भाताची शेती, गाव, एवढा भारी फील येतो ना या ठिकाणी आल्यावरती, तर नक्की व्हिजिट करा. हळूहळू गाव मागे सोडून घराकडे निघालो. परतीच्या रस्त्यावर पुन्हा ट्रॅफिक, हॉर्न, गर्दी लागणार होती. जणू निसर्गाने दिलेला शांततेचा तास संपवून परत वास्तवात चाललो होतो. पण मन मात्र अगदी गावाच्या हिरवळीतच हरवलं होतं. प्रत्येक प्रवास हा निसर्गाची एक नवीन कहाणी सांगतो. तर मित्रांनो, आजचा हा आपला सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकदा या गावाला आवर्जून भेट द्या आणि निसर्गाचा हा आनंद घ्यायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.